मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधीजीने केला होता. पण कधी तुम्ही विचार केला आहे का? जे आपण पाणी पितोय आजच्या काळात, त्या पाण्याचा सुद्धा सत्याग्रह झाला होता. हा मित्रांनो, झाला होता. इथे जिथे मी आज आलो आहे, रत्नागिरीच्या महार सरामध्ये, इथे 14 तळ्यावर हा सत्याग्रह झाला होता, जिथे मी आता उभा आहे. इथेच 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा इतिहास घडवला होता. चला मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो इकडचा इतिहास आणि इकडचा सत्याग्रह. ब्रिटिश काळात भारतात जाती व्यवस्थेचं अत्यंत कठोर स्वरूपात होतं. दलित समाज ज्यांना त्या काळी अस्पृश्य समजलं जायचं, त्यांना समाजात कुठलाही समान अधिकार नव्हता. मंदिरात प्रवेश, सारे शिक्षण, रस्त्यावर चालणं आणि अगदी सार्वजनिक पाण्याच्या तळ्यातून पाणी पिणं सुद्धा त्यांना हे निषिद्ध होतं. त्यांना विरोध होता. महार हे रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचं शहर आहे. इथे असलेलं 14 तळ हे सार्वजनिक तळ आहे. त्याचा वापर सरकारी कर्मचाऱ्यांपासून सर्वसामान्य लोक करत होते. पण दलितांना इथून पाणी पिण्याची परवानगी नव्हती, कारण असं म्हणलं जायचं की ते अपवित्र होतील. 20 मार्च 1927 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महार येथे सार्वजनिक पाणी वापराचा अधिकार मिळवण्यासाठी सत्याग्रह आयोजित केला. त्यांनी हजारो अनुयायांसह महारमध्ये एक मोठं आंदोलन केलं. प्रसिद्ध स्टॅच्यू प्ले ग्राउंडवर सभा झाली आणि नंतर सगळे लोक 14 तळ्यावर चालत आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्या तळ्यातील पाणी प्यायलं आणि इतरांनाही त्याचा पाठिंबा देत पाणी प्यायला सुरुवात केली. ही घटना केवळ सामाजिक नव्हती, ती होती मानवतेच्या हक्कांची पूर्ण स्थापना. हा सत्याग्रह म्हणजे दलित समाजाचं आम्ही माणूस आहोत हे ठामपणे जगासमोर सांगणं होतं. या घटनेवर बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहनही केलं. सवर्ण समाजाने या सत्याग्रहाचा तीव्र विरोध केला. म्हणजे मराठी माणसेच मराठ्यांचे दुश्मन झाले होते असे समजणं हरकत नव्हते. त्याने तळ्याचं पाणी अपवित्र झाल्याचं सांगून तिथं शुद्धीकरण विधी केली. हा मित्रांनो, इथपर्यंत ही स्थिती पोहोचली होती आणि डॉक्टर बाबासाहेब व त्यांच्या समर्थकांवर टीका सुद्धा केली. पुढे ही गोष्ट कोर्टात गेली. सवर्णाने दावा केला की 14 तळ हे सार्वजनिक नसून ते सवर्णाचा खाजगी वापरासाठी आहे, म्हणून दलितांनी ते पाणी पिणं बेकायदेशीर ठरतं. डॉक्टर बाबासाहेबांनी याला कायदेशीररित्या उत्तर दिले. त्याने कोर्टात युक्तिवाद केला की ज्या गोष्टी सार्वजनिक निधीतून उभे राहतात त्या सगळ्या नागरिकांसाठी असतात, जात धर्म वर्ग न पाहता. शेवटी कोर्टाचा निर्णय सुद्धा सत्याग्रहाच्या बाजूने लागला, पण त्याचा तात्काळ सामाजिक स्वीकार मात्र लगेच झाला नाही. त्याला टाइम लागला. असं म्हणतात की हा सत्याग्रह सुरू झाला त्यानंतर 10 वर्ष लागली. मित्रांनो, हा सत्याग्रह नव्हता. दलित समाजासाठी हा एक अधिकार होता. 14 तळ सत्याग्रहामुळे भारतात सामाजिक समतेचा पाया अधिक भक्कम झाला. हे आंदोलन म्हणजे भारतातल्या दलित चळवळीचा पहिला निर्णायक टप्पा होता. यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व सामाजिक नागरिकांना समान हक्क, स्वातंत्र्य, बंधुता आणि समता बहाल केली. 14 तळ्यावरचा सत्याग्रह फक्त पाण्याचा लढा नव्हता, तो होता माणूस म्हणून जगण्याचा एक लढा. तो आजही आपल्याला शिकवतो, हक्क मागायचे नसतात, ते मिळवायचे असतात. मित्रांनो, आता मी इथे या ब्लॉगचा एंड करतो. तुम्हाला कसा वाटला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ब्लॉग? प्लीज कमेंट करून नक्की सांगा. बोला जय भीम.